एकदा तरी वारी पायी अनुभवावी. संविधान समता दिंडी असा उपक्रम घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आधार माणुसकीचा सोशल फाउंडेशन व आधार माणुसकीचा व्यसनमुक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथून पायी वारी काढण्यात आली. व्यसनमुक्ती महाराष्ट्र समन्वय मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीमध्ये दिनांक 18 व 19 जुलै 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी ते इंदापूर आणि इंदापूर ते सराटी असा पायीवारीमध्ये 30 किलोमीटर पायी सहभागी झाले होते. यामध्ये भजन, गवळण, फुगडी, पावली, त्यानंतर वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी 100 पाणी बॉटलमध्ये पाणी भरून वाटप करण्यात आले. वारीमध्ये येणाऱ्या तुकोबारायांच्या दिंडीमध्ये सर्व वारकरी संप्रदायांना व्यसनमुक्तीवरती प्रचार आणि व्यसनमुक्तीपासून दूर राहण्यासाठी आवाहन करण्यात आले. इंदापूर येथील पालखी रिंगण सोहळा भर पावसात अतिउत्साहात आणि डोळ्याचे पारणे फेडणारे होते. महिला वारकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यामध्ये दादासाहेब भांडे, विष्णू बोर्डे, भाऊसाहेब पठाडे, भगवान जगताप, सुखलाल नरवडे, व्यंकट भोसले, गजानन मिरगे, जगदीश परदेशी, भरत अदाटे, निलेश रापटवार, प्रणव भंडे या सर्वांनी एक दिवस तरी वारीमध्ये पायी अनुभवावी या उपक्रमामध्ये चालत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आयुष्यात प्रत्येकाने मिळेल त्या दिवशी, मिळेल त्यावेळी आणि आपल्या वेळेनुसार एक दिवस तरी वारीमध्ये पायी चालण्याची अनुभूती घ्यावी असे आवाहन करण्यात आले. आधार माणुसकीचा सोशल फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये हा पायी सोहळा आम्ही व्यसन सोडण्यासाठी चाललेलो आहोत. या ठिकाणी संविधान समता दिंडीसुद्धा आलेली आहे. त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही चालणार आहोत आणि आमची सर्व समाजकारी मंडळी ही गुटखा सोडा, तंबाखू सोडा, व्यसन सोडा, व्यसनमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, नशामुक्त भारत झाला पाहिजे या अभियानाला आम्ही जोडून घेतलेला आहे. धन्यवाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी इथं आलेलो आहे. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन हा बाळगायला पाहिजे, कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये 51 या कलमानुसार प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा आहे, मानवतावाद बाळगायचा आहे, पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे या बाबी आलेल्या आहे. म्हणून तुकोबाच्या दिंडीमध्ये पायी सोहळ्यामध्ये आम्ही सामील झालेलो आहे आणि सर्वसामान्य लोकांना आव्हान करत आहोत की श्रद्धा बाळगा पण अंधश्रद्धा सोडा. धन्यवाद. याही वर्षी आम्ही तुकोबारायांच्या पालखीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आधार माणुसकीचा व्यसनमुक्ती सामाजिक सेवाभावी संस्था व आधार माणुसकीचा सोशल फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयाने आज आपण इंदापूर येथे पालखीमध्ये पालखीमध्ये एक दिवस तरी वारी पायी अनुभव या उद्देशाने आम्ही सहभाग घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना आपण आवाहन करतोय की लोकांनी व्यसनापासून दूर राहा आणि निरोगी जीवन जगा यासाठी आपण सर्वांना आवाहन करतो आहोत. चांगला प्रतिसाद मिळाला. सगळ्यांचे धन्यवाद. जय कृष्ण, जय हरी.